नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला गंगाधर गाडगीळ यांच्या खाली उतरलेलं आकाश या कथासंग्रहातली अपघात ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. डॉक्टरांचा परवा आकस्मिक मृत्यू झाला तेव्हा सारा देश हळहळला. वर्तमानपत्रांनी अग्रलेख आणि स्फुटे लिहिली. अनेक संस्थांनी शोकसभा घेतल्या. खुद्द राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्याकडून शोकसंदेश आले. परदेशातूनही अनेक तारा आल्या. त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला माणसांची नुसती रीघ लागली होती. ज्यांना त्याने जीवदान दिलं होतं किंवा उदारपणानं मदत केली होती अशी शेकडो माणसं शांतपणे रांगा लावून उभी होती आणि त्यातल्या बायकाच नव्हे तर पुरुष देखील अश्रू ढाळीत होते. काहींना तर ढसाढसा रडूच येत होतं. साहजिकच होतं, कारण डॉक्टर विनायकराव वेडणेकर म्हणजे मोठे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्जन. त्यांनी शोधून काढलेल्या एका नव्या ऑपरेशनमुळे अनेकांना जीवदान मिळालं होतं आणि देशोदेशी त्यांचे सन्मान झाले होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यापैकी अनेकांना त्यांनी स्वतः उदारपणे देणग्या दिल्या होत्या, अगर मिळवून दिल्या होत्या आणि कितीतरी माणसांना अडीअडचणीत असताना मदतीचा हात दिला होता. डॉक्टर गेले तेव्हा मला देखील अगदी मनापासून वाईट वाटलं. मी काही हळव्या मनाचा नव्हे, पण माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. गेली काही वर्ष त्यांचा आणि माझा जवळचा संबंध आला होता आणि त्या काळात पुष्कळ उलट सुलट गोष्टी घडल्या असल्या तरी त्यांच्याविषयी मला फार आपुलकी वाटू लागली होती. तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी यावं हे साहजिकच होतं, पण त्याबरोबरच मी एक सुटकेचा सुस्कारा देखील सोडला. वाटलं की एका मोठ्या चमत्कारिक गुंत्यातून आपण एकदाचे सुटलो. ती एक कथाच आहे आणि माझ्यासारख्या सरळ मार्गी अकाउंटंटच्या आयुष्यात ती घडेल अशी मला 4 वर्षांपूर्वी कल्पना देखील करता आली नसती. डॉक्टरांकडून एक गृहस्थ निरोप घेऊन आले तेव्हा या कथेला सुरुवात झाली. ते गृहस्थ जेव्हा म्हणाले की डॉक्टरांनी तुम्हाला एकदा भेटायला बोलवलं आहे, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. एवढ्या मोठ्या माणसानं मुद्दाम निरोप पाठवून माझ्यासारख्याला भेटायला का बोलवावं ते मला कळेना. म्हणजे मी काही अगदी मामूली माणूस नव्हतो. एका मोठ्या कंपनीचा फिनान्स मॅनेजर म्हणून मी नुकताच निवृत्त झालो होतो आणि आता घर बसल्या नुसती पैशाच्या व्यवहारात सल्लामसलत देऊन मला दरमहा 2-3 हजारांची प्राप्ती होत होती. पण असं असलं तरी डॉक्टरांच्या मानानं मी एक छोटा माणूस होतो. बरं, डॉक्टरांची आणि माझी विशेष ओळख होती अशातलाही भाग नाही. म्हणजे तसे ते आमच्या गावचे आणि त्या संबंधामुळे मी माझ्या बायकोला एका छोट्या ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे नेलं होतं. त्यांनीही अगदी थोडक्या पैशात माझं काम केलं होतं. खरं म्हणजे मी त्यांच्या गावचा म्हणून ते पैशांची गोष्टच बोलायला तयार नव्हते. पण मी आग्रहच धरला तेव्हा त्यांनी खर्चाचे म्हणून 250 रुपये घेतले. तो संबंध त्यावेळी तेवढ्यावरच संपला, कारण त्यांना काही माझी आठवण येण्याचं कारण नव्हतं आणि उगीच कोणाला जाऊन भेटायचं हे माझ्या स्वभावात नव्हतं. त्यामुळे डॉक्टर मला विसरून गेले असावे अशी माझी समजूत होती. पण जे गृहस्थ निरोप घेऊन आले त्यांच्या बोलण्यावरून माझ्या असं ध्यानात आलं की डॉक्टरांना माझी चांगली आठवण होती आणि मी कोठे राहतो, काय करतो ते देखील त्यांना माहीत होतं. या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं. पण नंतर डॉक्टरांशी माझा अधिक संबंध आला तेव्हा मला असं आढळून आलं की अगदी बारीक सारीक गोष्टी देखील त्यांच्या ध्यानात राहत असत. मी निरोप पाठवला की रविवारी सकाळी येऊन भेटतो. त्यानंतर खुद्द डॉक्टरांचा मला फोन आला. माझे त्यांनी आभार मानले. जरूर या म्हणून सांगितलं आणि आठवणीनं माझ्या बायकोच्या तब्येतीची चौकशी केली. एवढा मोठा माणूस इतकी अगत्यपूर्वक आठवण ठेवतो आणि इतक्या आर्जवीपणानं वागतो हे पाहून तर मी अगदी विरघळून गेलो. डॉक्टरांचा हा स्वभावविशेष मला पुढेही नेहमी जाणवत राहिला. आपण कोणी मोठे आहोत ही भावना त्यांच्या मनात जरा देखील नव्हती. दुसऱ्याला महत्त्व देणं, त्याच्याशी आर्जवीपणानं वागणं ही त्यांची सहज प्रवृत्ती होती. दादरला एका प्रशस्त इमारतीत डॉक्टरांचं हॉस्पिटल होतं आणि इमारतीच्या वरच्या मजल्यावर ते राहत असत. रविवारी सकाळी मी ठरलेल्या वेळी गेलो तेव्हा डॉक्टर खाली हॉस्पिटलमधल्या आपल्या ऑफिसात बसले होते. आता कोणाशी तरी ते बोलत होते, पण तरी मी जाताच त्यांनी मला आत बोलावून घेतलं. आत एक गिड्डा जाडगेला माणूस डॉक्टरांच्या टेबलावर अगदी पुढे झुकून त्यांच्याशी अगदी सलगीनं बोलत होता.
तो माणूस काही शिकलेला अगर प्रतिष्ठित दिसत नव्हता. त्यामुळे त्याने डॉक्टरांशी इतक्या सलगीनं बोलावं हे मला चमत्कारिक वाटलं. त्यांच्या जागी मी असतो तर खात्रीनंच त्याला चमकवला असता. पण डॉक्टर नेहमीचं आर्जवी हास्य चेहऱ्यावर पसरवून त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. आपणही मोकळेपणानं हसून त्याच्याशी काहीतरी बोलत होते. मला पाहून डॉक्टर उठून पुढे आले. मोठ्या प्रेमानं माझे दोन्ही हात हातात घेऊन त्यांनी माझं स्वागत केलं. जणू आमचा फार दिवसांचा स्नेह होता. ते म्हणाले, बरेच दिवस तुम्हाला एकदा बोलावून घ्यावं असं मनात होतं, पण योगच येईना, कारण माझी सारखी धावपळ चाललेली असते. मी हसून म्हटलं, चालायचंच. तुम्ही नुसता निरोप धाडला असता तरी मी तुमच्या धावपळीत देखील वेळ साधून तुम्हाला भेटलो असतो. बाकी आता आलोच आहे तेव्हा काय काम असेल ते सांगा, कारण तुमच्यासारख्या माणसाचा उगीच वेळ घेणं योग्य नाही. डॉक्टर हसले आणि पुन्हा माझे हात दाबत म्हणाले, बसा तर खरे. आपण वर जाऊन चहा वगैरे घेऊ आणि मग बघूया काय ते. तो गिड्डाग्रस्त मागं वळून आमचं बोलणं ऐकत होता. आपल्या उलट्या फिरवलेल्या केसांना त्याने मेहंदी लावली होती. त्याचा चेहरा राठ होता, कातडी भरभरीत होती आणि ओठावर पान खाऊन कीट चढलेलं होतं. तो माझ्याकडे उद्धट नाराज नजरेनं पाहत होता, जणू त्याच्या मालकीच्या आवारात मी परवानगीशिवाय शिरलो होतो. तो गृहस्थ प्रथम दर्शनी मला आवडला नाही आणि मी देखील त्याला आवडलो नव्हतो हे उघडच होतं. त्याच्यावरची नजर काढीत मी म्हटलं, सावकाश, माझी घाई नाही. डॉक्टर म्हणाले, काय घरची माणसं वगैरे ठीक? मिसेसची तब्येत ठीक आहे? तेवढ्यात तो गिड्डाग्रस्त उठला आणि डॉक्टरांच्या अगदी जवळ येऊन त्यांच्या खांद्याला स्पर्श करून म्हणाला, डॉक्टर साहेब, मग काल सांजला 7 वाजताला येल तुम्ही? करू समधी सगवड? डॉक्टरांनी दचकून काहीसं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं आणि ते म्हणाले, नाही, उद्या नाही जमायचं. मग कवा? ते आत्ताच नाही सांगता यायचं. असं करा, तुम्ही मला उद्या फोन करा, मग बघू आपण. क्षणभर आपल्या उद्धट नजरेनं त्यानं डॉक्टरांना न्याहाळलं आणि मग मान खाली झुकवून खोट्या नम्रपणानं तो म्हणाला, सारू त्या रे, मग मी आता जाते. दुसरा काय हुकूम? डॉक्टर आपले नेहमीचे आर्जवी हास्य करीत म्हणाले, हुकूम? नाही बुवा, काहीच नाही. डॉक्टरांची नजर नेहमीसारखीच आर्जवी होती, पण असं वाटत होतं की ते त्या माणसाच्या आरपार पाहत होते, जणू तो त्यांच्यासमोर तसा फाजील सलगीनं उभा नव्हताच. तो माणूस मग मुकाट्याने निघून गेला आणि माझ्या ध्यानात आलं की नाना प्रकारच्या माणसांना सौजन्यपूर्वक पण कौशल्याने हाताळायचं कसब डॉक्टरांना साध्य झालेलं आहे. आणि त्याबरोबरच माझ्या मनातली सावधगिरी जागृत झाली. आम्ही वर गेलो. डॉक्टरांनी चहा मागवला. चहाबरोबर 2 खाद्यपदार्थही ट्रेमधून आले. चहा संपेपर्यंत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. विशेषतः आमच्या गावाबद्दल आणि तिथल्या देवस्थानाबद्दल डॉक्टरांनी फार जिव्हाळ्यानं चौकशी केली. दरवर्षी ते एकदा देवस्थानला भेट देत असत. तेथे एक मोठा सभामंडप आणि धर्मशाळा बांधावी असं त्यांच्या मनात होतंसं दिसलं. त्या कामाची जबाबदारी कोणावर टाकावी या विचारात ते होते. एका अत्यंत आधुनिक विद्येत पारंगत असलेला हा माणूस इतका भाविक असावा याचं मला आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं. नोकर चहाचा ट्रे घेऊन गेला तेव्हा त्यांनी मुख्य विषयाला हात घातला. ते म्हणाले, वसंतराव, हे हॉस्पिटल आणि एकंदर सगळा पसारा इतका वाढला आहे की मला काही तो एकट्याला आवरता येत नाही आणि खरं म्हणजे तेवढा वेळही मला मिळत नाही. विशेषतः आम्हाला त्यातलं फारसं कळतही नाही. तेव्हा या कामात मला तुमची मदत हवी आहे. ते अगदी प्रांजळपणाने निरागसपणे बोलत होते आणि त्यांच्यासारखा माणूस इतक्या विश्वासानं मला हे काम सांगत होता हा माझा सन्मानच होता. तेव्हा चटकन हो म्हणावं असं माझ्या अगदी मनात आलं होतं, कारण एका हॉस्पिटलचे पैशाचे व्यवहार सांभाळणं हे माझ्यासारख्याच्या दृष्टीनं अगदी किरकोळ काम होतं. मी जरा थबकलो, कारण आम्हा अकाउंटंट, फिनान्स मॅनेजर वगैरे मंडळींना सावधगिरीची सवयच लागलेली असते. म्हणूनच मी क्षणभर थांबलो. तेव्हा डॉक्टर अत्यंत आर्जवी लाघवी स्वरात म्हणाले, नाही वसंतराव, तुम्हाला नाही म्हणता यायचं नाही. हे काम तुम्हाला करायलाच हवं, माझ्यासाठी. डॉक्टरांनी असं लाघवीपणानं काही सांगितलं म्हणजे त्यांना नकार देणं अगदी अशक्य होत असे. नकार द्यायचा असं अगदी पक्क ठरवलं असलं तरीही. याचा पुढे मला अनेकदा अनुभव आला आणि तेव्हा तर नकार द्यायचा असं माझ्या मनातच नव्हतं.
म्हणून मी हसून म्हटलं, अहो, ह्या बाबतीत मी तुम्हाला मदत करणार हे पक्कच आहे. मी नाही म्हणून शकेन कसा? पण एकंदर काय परिस्थिती आहे, काय कामकाज आहे, ते कसं चाललं आहे ते एकदा बघायला हवं. म्हणजे मग काय करायचं ते ठरवता येईल. डॉक्टर समाधानानं हसले, अगदी लहान मुलासारखे. माझ्याविषयी त्यांना संपूर्ण विश्वास वाटत होता आणि माझ्या आधाराची आपल्याला गरज आहे असं त्यांनी ठरवलं होतं. आता हे त्यांनी भाबडेपणाने ठरवलं होतं की विचारपूर्वक ठरवलं होतं ते कळायला मार्ग नव्हता. त्यावेळी तरी मला असं वाटलं की मला त्यांनी पाहिलं आणि एकदम त्यांच्या मनाचा निर्णय झाला. पण नंतरच्या अनुभवावरून मात्र मला असं आढळून आलं की डॉक्टर भाबडेपणानं निर्णय घेतात की विचारपूर्वक घेतात हे सांगणं मोठं कठीण होतं. डॉक्टरांनी थोडक्यात आपल्या हॉस्पिटलची आणि एकंदर पैशाच्या व्यवहाराची माहिती मला सांगितली. त्यावरून माझ्या असं ध्यानात आलं की आपल्याला त्यातलं काही कळत नाही असं जे ते म्हणाले होते ते खरं होतं आणि नव्हतंही. मग ते म्हणाले, तुम्ही असं करा, उद्यापासून किंवा तुम्हाला फुरसत झाली म्हणजे तुम्ही सकाळपासून या आणि सगळा कारभार ताब्यातच घ्या. मी डोळे विस्फारले, कारण नोकरीतून निवृत्त झाल्यावर मी असा निर्णय घेतला होता की आता यापुढे नोकरी करायची नाही, फक्त सल्लामसलतीची कामं करायची. आणि त्या बाबतीत तडजोड करायला मी मुळीच तयार नव्हतो. मी ही परिस्थिती डॉक्टरांना समजावून सांगितली आणि म्हटलं, तुम्ही म्हणता ते काम करायला मी तुम्हाला एखाद्या खात्रीचा माणूस पाहून देईन आणि मी अधूनमधून येऊन एकंदर कामावर देखरेख करीन. डॉक्टरांना ही सूचना अजिबात पसंत पडेना. एखाद्या लहान मुलासारखे ते हटूनच बसले. मी त्यांना पुष्कळ समजावून सांगितलं तरी त्यांची समजूत पटेना. अखेर मी रोज एकदा तरी हॉस्पिटलमध्ये येऊन जाईन असं मी त्यांना आश्वासन दिलं. तेव्हा त्यांचं समाधान झालं. एकंदरीत माझ्या गळ्यात सगळी जबाबदारी टाकायला आणि आपण मोकळे व्हायला ते एखाद्या लहान मुलासारखे उत्सुक होते. त्यांच्या स्वभावातला हा पोरपणा मला तेव्हा देखील काहीसा विचित्र वाटला आणि पुढे तो विचित्रपणा मला विशेष जाणवला. इतक्यात डॉक्टरांच्या सौभाग्यवती लगबगीनं बाहेर आल्या आणि जुनी ओळख असल्याप्रमाणे माझ्याकडे बघून हसत त्या डॉक्टरांना म्हणाल्या, हे काय, वसंतराव आले हे मला कसं नाही कळवलं? डॉक्टर हसून म्हणाले, अगं मी तुला बोलावणारच होतो आणि आत्ताच तर ते आले. हेमांगिनीबाई माझ्याकडे पाहत म्हणाल्या, पहा यांचं हे वागणं. मी किती दिवस यांना सांगते की वसंतरावांना बोलावून घ्या, तर यांनी काहीच केलं नाही आणि आता तुम्हाला बोलावणं पाठवलं तर मला कळवलं सुद्धा नाही. डॉक्टर नुसतेच निरागसपणे हसले. तेव्हा मग हेमांगिनीबाईंचा राग देखील पळाला आणि त्या हसल्या. तुमच्या भेटीचा काही योग आला नव्हता, पण माझा भाचा तुमच्या कंपनीत नोकरीला आहे. तो तुमच्याविषयी पुष्कळ सांगत असतो. आणखीही बऱ्याच लोकांनी तुमची खूप स्तुती केली. असं मी संकोचून हसलो. पण त्याच वेळी माझ्या असं ध्यानात आलं की मला बोलवायचं आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकायची ही गोष्ट सहजगत्या झालेली नव्हती. त्यामागे बऱ्याच दिवसांचा बराच विचार होता आणि ते बरोबरच होतं म्हणा. अशी काही कोणी आपल्या तिजोरीची चावी उचलून कोणाच्या स्वाधीन करीत नाही. बायकांच्या स्वभावाप्रमाणे हेमांगिनीबाई खूप भडाभडा बोलल्या. त्यांच्या माहेरून आमच्याशी लांबचं काहीतरी नातं असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर कसे भोळे चांब आहेत, पैसे येतात किती आणि जातात कुठे हे त्यांना कसं कळत नाही, म्हणून वसंतरावांना बोलवा असा आग्रह आपण गेलं वर्षभर धरला होता, ते सगळं त्यांनी सांगितलं. त्यांच्या एकंदर बोलण्याचा रोख असा होता की आपल्या नवऱ्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवायला आपल्या विश्वासातला मनुष्य त्यांना हवा होता आणि ही भूमिका मी बजावायची होती. त्या हे सगळं बोलत असताना डॉक्टर नुसते अधूनमधून हसत होते. मध्येच ते थट्टेनं म्हणाले, काय म्हणजे तुझ्या माहेरचा माणूस माझ्यावर देखरेख करायला तू आणलास असं तुला वाटतंय की काय? तसं नाही हा. वसंतराव माझे गाववाले आहेत, त्यांचा कल माझ्याकडेच असणार. यावर त्या दोघांचं प्रेमळ भांडणही झालं आणि त्यामुळे मी मात्र संकोचून गेलो. अखेर हसत हसतच मी डॉक्टरांच्या घरातून बाहेर पडलो. पण बाहेर पडल्यावर का कोण जाणे, काहीतरी चमत्कारिक घडलं आहे असं मला वाटू लागलं. आणि अगदी रात्री बिछाण्यावर पडलो तेव्हा सुद्धा ही रुखरुख माझ्या मनातून गेली नव्हती. 2-4 दिवसांनी हॉस्पिटलात जाऊन एकंदर कामकाजाची आणि व्यवस्थेची मी पाहणी केली तेव्हा मी अपेक्षा केली होती तसाच प्रकार मला आढळून आला. म्हणजे देखरेख अशी कोणाची नव्हतीच.
जो तो आपल्या मनाला वाटेल ते करीत होता. डॉक्टरांचे सगळे हुकूम आणि सूचना जो समोर दिसेल त्याला तोंडीच दिलेले असत. त्यामुळे बराच गोंधळ माजला होता आणि सगळ्यांचंच फावलं होतं. खर्चाला काही धरबंद नव्हता आणि हॉस्पिटलात औषधे आणि इतर साधन सामुग्री किती आहे त्याचा हिशेब नव्हता. एक डॉक्टर सोडले तर इतर सर्वांचीच नोकरवर्ग चढेलपणानं नाहीतर निदान बेपरवाईनं वागत असे. मालकानं स्वतः काही शिस्त पाळल्याशिवाय आणि इतरांना शिस्त लावण्याचा कोणाला तरी अधिकार दिल्याशिवाय अशा परिस्थितीत सुधारणा होणं शक्य नसतं. 4 दिवस शांतपणे सगळा प्रकार पाहिला, कागदपत्र तपासले आणि मग डॉक्टरांना सांगितलं की एकदा स्वस्थपणे बोलायला हवं. त्यांना अर्थातच 4 दिवस वेळच नव्हता. त्यानंतर एक दिवस भेटायचं आम्ही ठरवलं. तेवढ्यात वरून हेमांगिनीबाईंचा मला निरोप आला. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या म्हणाल्या, आता सांगा बरं काय परिस्थिती आहे ती. माझी परिस्थिती चमत्कारिक झाली, कारण 2 माणसं स्वतंत्रपणे मला माहिती विचारू लागली असती आणि काय करायचं ते सांगू लागली असती तर गोंधळ झाला असता आणि माझी पंचायत झाली असती. तसं होऊ नये म्हणून मी हेमांगिनीबाईंना म्हटलं, अहो अजून तरी काय काय चाललंय ते मी पाहतोय. पुढल्या रविवारपर्यंत हे काम पुरं होईल. त्या दिवशी सकाळी डॉक्टरांना भेटून मी सगळं काय ते सांगणार आहे. त्यावेळी तुम्ही देखील तेथे असलात की एकदमच सगळं काय ते होऊन जाईल. हेमांगिनीबाई इतकं सबुरीनं घ्यायला तयार नव्हत्या. हॉस्पिटलातली माणसं कशी उद्धट आहेत, कशी पैसा उधळतात, डॉक्टरांना कसं फसवतात हे त्याच मला तावातावानं सांगू लागल्या आणि मी अर्थातच माना हलवीत ते ऐकून घेतलं. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे डॉक्टरांनी मला त्रासिक स्वरात विचारलं, अहो रविवारी आपण दोघे बोलणार आहोत हे हेमांगिनीला कशाला सांगितलं? तिला यातलं काही कळत नाही आणि उगीच जिथे तिथे चौकशा आणि ढवळाढवळ करीत बसते. मी हसून म्हटलं, हे नवरा बायकोचं नाजूक त्रांगडं मी कसं सोडवणार डॉक्टर? पहिल्या दिवशीच तुम्ही मला घरी नेलं नसतं आणि हेमांगिनीबाईंना तिथे बोलवलं नसतं म्हणजे प्रश्न मिटला असता. अहो पण हे कसं शक्य होतं? तिचाच तर आग्रह होता तुम्हाला बोलवून घ्या म्हणून. डॉक्टरांची मुद्रा अधिकच त्रासिक झाली, पण त्या बुद्धिमान माणसाला मी काय म्हणत होतो ते कळत होतं आणि पटत होतं. मग आता मी काय करणार बरं? मी हसून अंग झटकलं. डॉक्टर थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिले आणि मग सलगीनं माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काही मार्ग काढा याच्यातून. माझी खात्री आहे की ते तुम्हाला जमेल. मी थोडे आढेवेढे घेतले पण नंतर म्हटलं, मी प्रयत्न करतो, पण हेमांगिनीबाईंना मला काही माहिती द्यावी लागणार, त्यांचं काही बाबतीत ऐकावं लागणार. त्यासाठी तुम्हाला नको असलेल्या काही गोष्टी कराव्या लागणार. हे सगळं तुम्हाला कबूल असलं तर बघा. डॉक्टरांनी क्षणभर विचार केला आणि मग एकदम ते माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, मी आता सगळं तुमच्यावर सोपवलं आहे. डॉक्टरांचं वागणं अशा वेळी इतकं लाघवी असायचं की माणसानं विरघळून जावं. माझंही थोडंसं तसंच झालं आणि मी हसून मान हलवली. पण नंतर विचार करू लागलो तेव्हा नेहमीसारखा असा संभ्रम पडला की डॉक्टरांनी हे भाबडेपणाने केलं की जेव्हा ते बोलण्यापूर्वी थबकले होते तेव्हा त्यांनी बराच विचार केला होता. त्यानंतर मग मी हळूहळू हॉस्पिटलची घडी बसवली. कोणाला चुस्कारलं, कोणाला चापलं, कोणाची लबाडी मुद्देमाला सकट पकडून त्याला चूप बसवलं. कोणाला अधिकार दिले, कोणाला सवलती दिल्या आणि कोणाला नुसतीच आश्वासनं दिली. मग हिशेब लिहायला म्हणून आमच्याच ऑफिसातून निवृत्त झालेले देशपांडे नावाचे सुपरवायझर आणून बसवले आणि पैशाच्या व्यवहाराची आणि एकंदर हॉस्पिटलच्या व्यवस्थेची सगळी सूत्रच त्यांच्या हातात दिली. देशपांड्यांना सांगितलं की रोज वर जाऊन हेमांगिनीबाईंना सगळे हिशेब दाखवत जा. त्यामुळे त्या भलत्याच खुश झाल्या. 4 दिवस आपल्या मतानं बारकाईनं त्यांनी सगळे हिशेब पाहून उलट सुलट प्रश्न विचारले, पण नंतर अपेक्षेप्रमाणे त्या कंटाळल्या आणि नुसती एकदा हिशेबावर नजर टाकून ठीक ठीक म्हणू लागल्या. शिवाय हेमांगिनीबाईंच्या तैनातीत काही कमी पडू द्यायचं नाही, तेवढ्यासाठी 1-2 नोकर जास्त ठेवावे लागले तरी चालतील, असं मी देशपांड्यांना सांगितलं होतं. आणि मधून मी त्यांना खाली हॉस्पिटलात पाहणी करण्यासाठी नेऊ लागलो. त्यांच्या काही सूचना तेथल्या तेथे अंमलात आणायला लावल्या. त्यामुळे हेमांगिनीबाई इतक्या खुश झाल्या की डॉक्टरांच्या मागची भुणभुण पुष्कळशी कमी झाली. फक्त मधून आपण आणलेल्या माणसांना हॉस्पिटलची अशी उत्तम व्यवस्था ठेवली आहे अशी बढाई त्या डॉक्टरांकडे मारीत
आणि ती त्यांना ऐकून घ्यावी लागे. हेमांगिनीबाईंच्या फेरफटक्याचा एक परिणाम असा झाला की हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या खोलीतल्या वस्तूंची मांडणी आणि सजावट पार बदलण्यात आली. त्यामुळे डॉक्टर थोडा वेळ तरी खूपच गरम झाले. देशपांड्यांना बरंच काही ऐकून घ्यावं लागलं. संध्याकाळी मला हे कळलं तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर, याला काही इलाज नाही. या अशा काही गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील. हेमांगिनीबाईंना प्रसन्न ठेवण्यासाठी ही किंमत काही फार मोठी नाही. डॉक्टर क्षणभर थबकले आणि मग एकदम माझ्याकडे वळून मोठ्याने हसत म्हणाले, हो हो, येस येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. ते उठले आणि सलगीनं त्यांनी माझे दोन्ही खांदे दाबले. ते म्हणाले, म्हणजे एकंदरीत मला काय हवंय ते तुम्हाला बरोबर समजलेलं दिसतंय. नंतर 2-4 दिवसांनी मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा डॉक्टरांच्या खोलीत खूपच ताणाताणी चाललेली मला दिसली. मी आत गेलो तेव्हा हॉस्पिटलमधली 4-5 माणसं आमच्या देशपांड्यांच्या विरुद्ध खूपच शिरात आणून बोलत होती आणि डॉक्टर कपाळाला आठ्या घालून समोरच्या भिंतीकडे विमनस्कपणे पाहत होते. डॉक्टरांना कोणावर रागावणं, कोणाला टाकून बोलणं मुळीच जमत नसे. ते रागावले म्हणजे असे कपाळाला आठ्या घालून कुठंतरी बघत राहत. मग त्यावरून आपण काय ते ओळखायचं. देशपांडेही खूप रागावलेले दिसले. त्यांचं म्हणणं असं की डॉक्टरांना सांगून त्यांच्या संमतीनंच आपण नवीन व्यवस्था अंमलात आणली होती आणि म्हणून त्यांना त्या बाबतीत दोष देणं अन्यायाचं होतं. डॉक्टर यावर काहीच बोलत नव्हते. म्हणजे देशपांडे म्हणत होते ते खरं होतं, पण तरी आपल्याला असं अडचणीत टाकण्यात काहीतरी चुकत आहे, आपल्यावर अन्याय होत आहे, अशी त्यांची भावना झाली होती आणि ती त्यांच्या मुद्रेवर स्पष्टपणे उमटली होती. हे सगळं पाहून मी मध्ये पडलो. देशपांड्यांच्या नव्या व्यवस्थेबद्दल काय तक्रारी होत्या ते ऐकून घेतलं आणि मग देशपांड्यांना काहीशा रागानं म्हटलं, काय हे देशपांडे, म्हणजे तुमचा हेतू चांगला आहे, पण इतकं कडकपणे आणि काटेकोरपणे वागून कसं चालेल? ही सगळी जुनी विश्वासातली माणसं आहेत. त्यांची सोय गैरसोय आपण पाहिली पाहिजे, नाहीतर हॉस्पिटल चालायचं कसं? आणि डॉक्टरांना कशाला तुम्ही या बाबतीत गुंतवता? त्यांचं या गोष्टीकडे लक्ष असतं का? आणि तेवढा त्यांना वेळ तरी असतो का? आणा बरं ते कागद इकडे. मी देशपांड्यांच्या हातातले कागद घेतले आणि तिथल्या तिथे त्यांचे काही नियम आणि पद्धती सैल करून टाकल्या. तक्रार करणारी मंडळी खुश होऊन निघून गेली आणि डॉक्टरही खुश होऊन हसले. मग मी देशपांड्यांना म्हटलं, सॉरी देशपांडे, खरं म्हणजे माझ्या सांगण्यावरूनच तुम्ही हे केलं होतं आणि पुढे थोडे सैल करावे लागतील या कल्पनेनेच मी नियम जरा कडक केले होते. आता आपण 15-20% सवलत दिली आहे, पण 80% आपल्या पदरात पडले. यात अर्थात तुम्हाला वाईटपणा घ्यावा लागला, पण त्याची भरपाई आपण करू. डॉक्टर हसत सुटले आणि म्हणाले, काय वसंतराव तुमची ही लबाडी, आपल्याला हे जमणार नाही बुवा. मी म्हटलं, डॉक्टर, मी लबाडी कधी करीत नाही, चतुराई मात्र करतो. मी इतकंच केलं की मनुष्य स्वभाव कसा असतो हे लक्षात घेऊन वागलो. डॉक्टरांनी मान हलवली. एखाद्या स्पंजात पाणी शोषून घ्यावं तसं माझं म्हणणं त्यांच्या कुशाग्र बुद्धीनं उचललं होतं. माझ्याकडे त्यांनी कौतुकानं पाहिलं आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनं माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून ते दाबले. त्यानंतर कुठल्या तरी कामाकरता डॉक्टर लगबगीनं निघाले होते, पण त्यांना थांबवून मी म्हटलं, या सगळ्या प्रकारात एका माणसावर फार मोठा अन्याय झाला आहे, ते म्हणजे देशपांडे. डॉक्टर एकदम विरघळून अगदी लीनतेने देशपांड्यांना म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी देशपांडे, आय एम टेरिबली सॉरी. आता मी काय करू ते सांगा, तुम्ही सांगाल तसं करतो. डॉक्टरांचं हे असं होतं. मूलतः ते अगदी सरळ मनाचे आणि उदार होते, त्यामुळे त्यांचा बहुधा राग येत नसे. एखाद्या वेळी अशा काही गोष्टी घडत की त्यामुळे त्यांचा संतापच यावा, पण अशा वेळी देखील इतरांविषयीचा मृदुभाव त्यांच्या मनात कायम असायचा. डॉक्टरांचं बोलणं ऐकून देशपांड्यांचा चेहरा उजळला. ते चाचरत म्हणाले, नाही डॉक्टर साहेब, त्याचं काय एवढं, पण उगीचच वाईटपणा अंगाला चिकटला म्हणजे बरं नाही वाटत. मी हसून म्हटलं, आता असं करायचं डॉक्टर, हॉस्पिटलमधला नोकरवर्ग खुश होईल अशा काही गोष्टी दिवाळीच्या सुमाराला करायचं मी ठरवलं आहे. ती सगळी कल्पना देशपांड्यांची असं तुम्ही सर्वांना सांगायचं. डॉक्टर प्रसन्नपणे म्हणाले, अवश्य अवश्य, मात्र कसं काय केव्हा करायचं हे तुम्ही मला चांगलं पढवा, कारण ही नाटकं करणं मला तितकंसं जमत नाही. अशा रीतीनं डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधल्या व्यवहारांची घडी मी व्यवस्थित बसवून दिली. त्यावेळी मी मनाशी म्हटलं की चला आता हळूहळू आपण या कामातून अंग काढून घ्यावं.
फार तर 15 दिवसांनी एखादी फेरी टाकावी की झालं. डॉक्टरांच्या डोक्यावर माझ्या फीचा भार कशाला? नाहीतर या कामात माझं मन प्रमाणाबाहेर गुंतलं होतं आणि असं होणं एकंदरीत बरं नव्हे असा माझा अनुभव होता. पण डॉक्टर मला सोडायलाच तयार नव्हते. 2 दिवस मी दिसलो नाही की ते ताबडतोब मला फोन करायला सांगत आणि बोलावून घेत. मी त्यांना पुष्कळ प्रकारे समजावून सांगितलं, पण ते ऐकतच ना. एखाद्या लहान मुलासारखे हट्ट धरून बसले. का कोण जाणे, माझा आधार हवा असं त्यांना वाटत होतं आणि त्यांचं मन मोडणं मला जमत नव्हतं. त्यांचा स्वभाव इतका लाघवी होता की ते कोणालाच जमलं नसतं. त्यात पुन्हा त्यांनी त्यांच्या स्वभावात नसलेली चतुराई केली. हेमांगिनीबाईंना सांगितलं की वसंतराव आता येणार नाही असं म्हणताहेत. मग काय विचारता, हेमांगिनीबाईंनी मला बोलावून घेऊन खूपच आरडाओरडा केला. इतकंच नव्हे तर गरज नसताना माझ्या बायकोला फोन करून तिच्याकडे तक्रार केली. खुद्द हेमांगिनीबाईंचा फोन आल्यामुळे बायको भलतीच खुश झाली आणि तिनं मला चांगलंच फैलावर घेतलं. म्हणाली, तुमचा तरी भारीच शिष्टपणा. ती माणसं इतकी प्रेमानं बोलवतात, कामाचे चांगले पैसे देतात, पुन्हा वर मान देतात आणि तुम्ही त्यांना नाही म्हणता याचा अर्थ काय? आपल्या घरी माझ्याशी असं वागता हे ठीक आहे, जगाशी असं वागून कसं चालेल? मला नाही ते खपायचं. मी म्हटलं, अगं पण ती माझं ऐकून घ्यायला तयार नव्हती. कमरेवर हात ठेवून तिनं फरमावलं, ते काही नाही. मी हेमांगिनीबाईंना शब्द दिला आहे, तेव्हा आता मुकाट्यानं तुम्हाला त्यांचं काम करायला हवं. इतकं झाल्यावर मग काही इलाजच नव्हता. मी पुन्हा पहिल्याप्रमाणे हॉस्पिटलच्या कामात लक्ष घालू लागलो. पण तेव्हा असं वाटलं आणि आताही असं वाटतं की हे टाळता आलं असतं तर फार बरं झालं असतं. हॉस्पिटलचं काम सोडून डॉक्टरांच्या इतर व्यवहारात मी लक्ष घालीत नसे, पण हॉस्पिटलमध्ये रोज येणं जाणं असल्यावर इतर गोष्टी नजरेस येणं, अगर त्याबद्दल काही कानावर येणं साहजिक होतं. आणि त्यात अस्वस्थ करणारी एक गोष्ट माझ्या ध्यानात येत होती. तो गिड्डा माणूस अधूनमधून हॉस्पिटलमध्ये येत असे आणि डॉक्टरांशी फार सलगीने वागून त्यांचा बराच वेळ खात असे. डॉक्टरांच्या खांद्याशी खेटून खेटून तो त्यांच्याशी काहीतरी फाजील सलगीनं बोलायचा आणि बहुधा डॉक्टर खिशात हात घालून नोटांचं एखादं लहानचं पुडकं त्याला देत असत. डॉक्टरांच्या खिशातल्या रोकडीशी माझा अगर देशपांड्यांचा काहीच संबंध नसे, त्यामुळे आम्हाला त्या बाबतीत बोलण्याचा काही प्रसंग यायचाच नाही. मात्र एखाद्या वेळी खिशात पैसे नसले तर डॉक्टर देशपांड्यांना त्याला 200-300 रुपये द्यायला सांगत. त्यावेळी देशपांड्यांची पंचाईत व्हायची, कारण त्या पैशाची पावती मिळत नसे आणि ते पैसे कुठल्या खात्यात खर्ची घालायचे तेही कळत नसे. देशपांड्यांनी ही अडचण मला सांगितली तेव्हा मी त्यांना सांगितलं, खर्चासाठी उचल असं वाउचर तयार करा आणि डॉक्टरांची सही घ्या. आणि पहिली सही डॉक्टरांकडे जाऊन मीच घेतली. पहिल्यानं डॉक्टरांच्या कपाळाला आठ्या पडल्या, पण मी देशपांड्यांची अडचण त्यांना सांगितली तेव्हा त्यांना ते पटलं. ते म्हणाले, हो, हिशेब व्यवस्थित पाहिजेत. मग सही करताना ते घुटमळले आणि खिशातले 300 रुपये माझ्याजवळ देऊन त्यांनी ते व्हाउचर फाडून टाकलं. मी म्हटलं, असं कशाला? तुम्ही काही कामाकरताच त्याला पैसे दिले असतील, ते आपल्या हिशेबात दाखवता येतील. त्यांच्याकडून तशी पावती घेतली म्हणजे झालं. डॉक्टरांनी एकदा तिरप्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि ते मोठ्यानं हसून म्हणाले, नाही, हेच ठीक आहे. असं समजा की मी माझ्या एका दोस्ताला पैसे दिले. त्या माणसाला डॉक्टरांनी आपला दोस्त म्हटलं हे मला चमत्कारिक वाटलं आणि तो भाव माझ्या चेहऱ्यावर उमटला असावा, कारण डॉक्टर माझ्याकडे पाहून हसले. फारसा प्रयत्न न करता येणारी आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे स्त्रियांना डॉक्टरांविषयी वाटणारं आकर्षण. अनेक स्त्रियांचे डॉक्टरांना फोन येत असत आणि त्यांच्यापैकी काही उगीच एखादं निमित्त काढून त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये येत असत. नुसत्या येतच नसत तर त्यांच्या खोलीत जाऊन त्यांचा फार वेळ खात असत आणि त्यांच्याशी लगट करीत असत. हॉस्पिटलमधली मध्यम वयाची देखणी सिस्टर डॉक्टरांवर आपला काही खास अधिकार आहे अशा थाटात वावरत असे आणि इतर सगळ्या सेवकांवर अधिकार गाजवीत असे. तिच्या हाताखाली काम करणारी एक तरुण नर्सर डॉक्टरांवर इतकी भाडी होती की ते दृष्टीस पडले म्हणजे तिचे डोळे एकदम चकाकू लागत. तिचा चेहरा फुलल्यासारखा होई आणि ती हॉस्पिटलात हरवल्यासारखी वावरू लागे. त्या सिस्टरला हे आवडत नसे आणि ती सारखी या पोरीवर डाफरत असे. बाहेरून भेटायला येणाऱ्या बायकात एक टंच भरलेल्या अंगाची श्रीमंत गुजरातीण होती. ती खूप श्रीमंत होती हे तर उघडच होतं. तशीच ती लाडावलेली देखील होती. प्रत्येक गोष्ट अगदी आपल्या मनासारखी झाली पाहिजे असा हटवादीपणा तिच्या अंगात मुरलेला होता. सगळ्यांशी ती उद्धटपणे वागायची.
ही बाई वारंवार येऊ लागली आणि कोणाची परवानगी न घेता आणि अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या दुखणाईतांना तसंच ताटकळत ठेवून डॉक्टरांच्या खोलीत घुसू लागली. एकदा ती तशी खोलीत घुसल्यावर डॉक्टरांनी इंटरकॉमवर मला ताबडतोब त्यांच्या खोलीत यायला सांगितलं. मी आत गेलो तेव्हा ती बाई डॉक्टरांची भलतीच लगट करीत होती. मला पाहून ती बाजूला झाली. डॉक्टरांच्या मुद्रेकडे पाहून मी तेथेच ठिय्या मारून बसलो. तेव्हा थोड्या वेळानं माझ्याकडे डोळे फाडून फाडून बघत ती निघून गेली. डॉक्टर सुस्कारा सोडून म्हणाले, माय गॉड, व्हॉट अ ब्लडी न्यूसन्स. मी हसून म्हटलं, डॉक्टर, मी तुमचे पैशाचे व्यवहार सांभाळतो आहे आणि ते सांभाळीन, पण या असल्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकू नका. डॉक्टर म्हणाले, नाही नाही, उद्यापासून एखादी नर्स या रूममध्ये हजर राहील अशी व्यवस्था करतो, म्हणजे असले प्रसंग यायचे नाहीत. मी हसलो आणि म्हटलं, डॉक्टर, हे प्रसंग तुम्हाला अगदीच आवडत नसतील असं मला वाटत नाही. डॉक्टर मोकळेपणाने हसले. आय डू एन्जॉय द गुड थिंग्स ऑफ लाईफ विच इन्क्लूड्स प्रेटी वुमन. पण हॉस्पिटलात या असल्या गोष्टी मला मुळीच चालणार नाहीत. ते सगळं बाहेर. ही बाहेरची सगळी व्यवस्था तो गिड्डा गुजराती करतो वाटतं. मी हसत हसत विचारलं, कोण? जग्गूभाई? तो उपयोगी पडणारा माणूस आहे. डॉक्टर लबाडीनं हसून म्हणाले, पण त्यांची लबाडी देखील अगदी निरागस आणि पारदर्शक होती. त्या बाबतीतही डॉक्टरांना सांभाळायचं असं मी नकळत मनाशी ठरवून टाकलं. खरं म्हणजे ते आपोआपच झालं. डॉक्टरांच्या लाघवी आणि सरळ स्वभावामुळे ते घडून आलं. मी जरा थबकलो आणि म्हटलं, डॉक्टर, तुमच्या त्या जग्गूभाईपासून सांभाळून राहा. डॉक्टर थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिले आणि मग गमतीनं म्हणाले, वसंतराव, या मुंबईत माझं किती वजन आहे याची तुम्हाला कल्पना नाही असं दिसतं. तो बापडा जग्गूभाई काय करणार माझं? आणि खरं सांगू, माझं कधी कोणी वाईट करत नाही. मग उत्तमच आहे, काही काळजी करायचं कारण नाही. मी हसून म्हटलं आणि बाहेर पडलो. पण काळजी करण्यासारखं त्यानंतर बरंच घडलं. ती गुजराती बाई त्यानंतर 2-3दा हॉस्पिटलात आली आणि एकदा तर तिनं चांगला सीनच केला. त्यावेळी माझं सगळं व्यावहारिक कौशल्य पणाला लावून मला ते प्रकरण मिटवावं लागलं. पण गडबड इतकी झाली की ती हेमांगिनी बाईंच्या देखील कानावर गेली आणि त्यांनी इंटरकॉमवर विचारलं, काय हो, काय झालं आज हॉस्पिटलात? मी म्हटलं, थांबा, मी वर येऊनच तुम्हाला सांगतो. तासाभरानं मी वर गेलो आणि थोडीशी रंगवून हेमांगिनी बाईंना ती हकीकत सांगितली. ती ऐकून त्या मोठमोठ्यानं हसत सुटल्या आणि म्हणाल्या, किती मूर्ख बाया असतात या. मी असताना डॉक्टर त्यांच्याकडे बघतील असं त्यांना वाटलं तरी कसं? त्या बोलण्यामागे स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता आणि तो रास्तच होता. कारण हेमांगिनीबाई खरोखरच फार देखण्या होत्या आणि आता 40शी गाठली तरी थोडं स्थूल होण्यापलीकडे त्यांच्या सौंदर्याला कोणताच उणेपणा आला नव्हता. पण त्याबरोबरच हेमांगिनीबाईंचं आपल्या नवऱ्यावर लक्ष नव्हतं हे देखील ध्यानात येत होतं. त्या आपल्याच नादात होत्या. महिला मंडळ, पार्ट्या, पत्त्यांचे अड्डे या गोष्टीत दंग होत्या. नकळत आपल्या नवऱ्यापासून दूर गेल्या होत्या. आपलं वैभव, आपलं सुख, आपला मोठेपणा या सर्व गोष्टी आपल्याला कायमच्या मिळाल्या आहेत, त्या आपल्या हातून कधीही सुटून जाणार नाहीत अशा भाबड्या भ्रमात होत्या. मला वाटलं की त्यांना एकदा जागं करावं, इशारा द्यावा आणि तसं काहीतरी मी बोललो देखील. पण हेमांगिनीबाईंना ते कळलंच नाही. पोरवयातच वैभव, प्रेम, सुख, मोठेपणा या गोष्टी त्यांना सहजगत्या मिळत होत्या. डॉक्टरांनी सर्व बाजूनी त्यांना सांभाळलं होतं आणि त्यामुळे पोरपणातून त्या बाहेरच पडल्या नव्हत्या. मी बाहेर पडलो तो थोडासा अस्वस्थ मनस्थितीतच. असं वाटत होतं की हेमांगिनीबाईंना आपल्याविषयी विश्वास वाटतो, मला त्या आपला माणूस समजतात आणि मी त्यांना सगळं काही सांगितलं नाही. ही नुसती चतुराई नव्हती, यात थोडी लबाडी होती आणि तेच मला खुपत होतं. पण मी जर त्यांना सारं काही सांगितलं असतं तर डॉक्टरांचा विश्वासघात केल्यासारखं झालं असतं आणि पुन्हा त्यातून चांगलं काही निष्पन्न न होता एका सुखी संसारात बिब्बा तेवढा पडला असता. एकंदरीत हे प्रकरण कठीणच होतं. म्हणूनच मी ठरवलं की या गोष्टीत लक्षच घालायचं नाही. आपण आपली हॉस्पिटलच्या व्यवस्थेवर देखरेख करायची. ते सोपं होतं. ह्या माणसाच्या खाजगी संबंधाच्या भानगडी एकंदर कठीणच होत्या. आपल्या जीवनात अशा भानगडी नाहीत याचं मला त्या परिस्थितीतही समाधान वाटत होतं. डॉक्टरांच्या तपासण्याच्या खोलीत एक नर्स तेव्हापासून राहू लागली. त्यातूनच आणखीन एक भानगड निर्माण झाली. पाळीपाळीनं हे काम सगळ्यांनी करायचं असं ठरलं होतं.
पण डॉक्टरांवर भाळलेल्या त्या तरुण मुलीची पाळी आली तेव्हा डॉक्टरांना तिचं काम इतकं आवडलं की तिनंच आपली मदतनीस म्हणून काम करावं असं त्यांनी ठरवून टाकलं. ती मुलगी इतकी खुश झाली की एखाद्या बहरलेल्या फुलझाडासारखी ती दिसू लागली. तिच्या वागण्यात थोडासा तोराही आला आणि त्याच वेळी ती मध्यम वयाची भरल्या अंगाची देखणी सिस्टर तिच्यावर जळू लागली. तिला नाना प्रकारे त्रास देऊ लागली. त्या मुलीनं काही दिवस ते सहन केलं, कारण स्वभावानं ती अतिशय गरीब होती. पण ती सिस्टर तिला फार वेडंवाकडं बोलू लागली तेव्हा तिनं एकदा उलट उत्तर दिलं आणि त्यातून मोठं कडाक्याचं भांडण झालं. ते थेट अगदी डॉक्टरांपर्यंत गेलं. डॉक्टरांनी आपल्या स्वभावानुसार कोणालाच न दुखवता दोघींची समजूत काढली. पण त्या तरुण मुलीला त्यांनी दोष दिला नाही. उलट थोडीशी तिची बाजू उचलूनच धरली. ती सिस्टर जळफळत निघून गेली आणि स्त्री स्वभावाप्रमाणे डॉक्टर आणि ती तरुण नर्स यांच्याविषयी ज्याच्या त्याच्याजवळ आडवळणानं बोलू लागली. खरी गोष्ट अशी होती की डॉक्टरांना त्या तरुण नर्सविषयी काहीच आकर्षण वाटत नव्हतं. मला वाटतं अशा तरुण कोवळ्या मनाच्या, त्यांच्याविषयी भक्तिभाव बाळगणाऱ्या स्त्रियांकडे त्यांचं मन ओढ घेत नसे. मध्यम वयाच्या, भरल्या अंगाच्या आणि आग्रहीपणानं अधिकार गाजवणाऱ्या स्त्रिया त्यांना आवडत असत. आणि ती मुलगी इतकी साधी आणि गरीब होती की डॉक्टरांची लगट करणं तिला जमण्यासारखं नव्हतं. दुरूनच आपल्या मनाशीच ती डॉक्टरांवर प्रेमाचा वर्षाव करीत होती आणि त्यात संतोष मानत होती. म्हणजे एकंदरीत ठीक चाललं होतं. मला वाटलं होतं की कालांतरानं हे एकतर्फी प्रकरण आपोआपच मिटेल आणि ते एकंदर बरंच होईल. कारण ती तरुण मुलगी डॉक्टरांच्या नादी लागली असती तर तिच्या आयुष्याची नासाडी झाली असती. सगळं ठीक चाललं होतं असं मला वाटत होतं खरं, पण अगदी अनपेक्षित वेगळंच काहीतरी घडू लागलं. एक दिवस हेमांगिनी बाईंनी मला वर बोलावून घेतलं आणि एकदम त्या तरुण नर्सविषयी त्या मला खोदून खोदून विचारू लागल्या. मी सरळ सगळी खरी माहिती सांगितली, पण त्यांना विश्वास वाटेना. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिलो. एकाएकी संशय पिशाच्यानं त्यांना घेरलं होतं. त्यांचा चेहरा संत्रस्त, आक्रसलेला दिसत होता. त्यांची नजर अस्थिर, बिथरलेली दिसत होती. एका चमत्कारिक असुरक्षिततेची भावना त्यांच्या सगळ्या हालचालीतून दिसत होती आणि त्यामुळे ती सुंदर स्त्री त्यावेळी एकदम अनाकर्षक, कुरूप दिसत होती. त्याच वेळी डॉक्टर चहा प्यायला वर आले आणि त्यांना पाहताच हेमांगिनीबाई त्यांच्यावर एकदम तुटून पडल्या. कर्कश ताणलेल्या आवाजात त्या त्यांना वाटेल तसं अदवा तदवा बोलू लागल्या. डॉक्टर दिग्मूढ झाले. त्या सरळ आणि कोमल मनाच्या माणसाला काय करावं ते कळेना. मी आपला उठून निघून जाऊ लागलो, पण हेमांगिनीबाई एकदमच माझ्यावर खेकसल्या. जाऊ नका, बसा इथं. तुमच्या देखतच या प्रकाराचा मी सोक्षमोक्ष करणार आहे. मी मुकाट्याने मागे फिरलो आणि खाली बसलो. त्यावेळी काही बोलणं अगर करणं अशक्यच होतं. अनावर मनस्तापानं त्यांना वेळ लागल्यासारखं झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी देखील त्यांना 4 शब्द सांगितले, पण त्या कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या. सारख्या बरळतच सुटल्या होत्या. डॉक्टर म्हणाले, हिला काहीतरी सेडेटिव्ह दिलं पाहिजे, नाहीतर काय होईल ते सांगता येत नाही. तेव्हा हेमांगिनीबाई एकदम किंचाळल्या. मी नाही तुमची गोळी घेणार. मला माहीत आहे, मला विष घालून ठार मारायचा तुमचा विचार आहे. म्हणजे मग त्या सटवी बरोबर. एकदम त्या डॉक्टरांचा चेहरा ओरबाडायला धावल्या. तेव्हा मात्र मी तटकन उठलो. हेमांगिनीबाईंचे दोन्ही हात घट्ट धरले आणि त्यांच्या या अंगावर एकदम राक्षसासारखा ओरडलो. खाली बसता की नाही? एकदम गप्प रहा म्हटलं ना. हेमांगिनीबाई घाबरल्या आणि मटकन खाली बसल्या. मग एकदम त्यांना रडू कोसळलं. जीवाच्या आकांतानं सारं अंग गदगदवीत त्या रडू लागल्या. मग मी त्यांच्याजवळ बसून त्यांच्या अंगावरून हात फिरवीत सारखा बोलत राहिलो. डॉक्टरांनी मला खूण केली की मी करीत होतो ते बरोबर होतं. बऱ्याच वेळानं त्या थोड्याशा शांत झाल्या. मग मी त्यांना सांगितलं, अहो, या नर्सला आपण वॉर्डमध्ये पाठवू, मग तर झालं. माझा हात घट्ट धरून माझा आधार घेत त्या म्हणाल्या, नाही नाही, तुम्ही तिला काढून टाका, आत्ताच्या आत्ता काढून टाका. ठीक आहे, तसं करू. आता ती ड्युटीवर नाही आहे, पण उद्या ती आली म्हणजे मग मी तिला सांगतो. नक्की? वचन द्या, माझ्या गळ्याची शपथ घ्या. मी शपथ घेतली आणि मग हेमांगिनीबाई हळूहळू शांत झाल्या. मग आम्ही टेलिफोन करून त्यांच्या मोठ्या बहिणीला बोलावून घेतले. तिच्या करवीत एक झोपेची गोळी दिली आणि त्या बहिणीबरोबर तिचा हात घट्ट धरून झोपायच्या खोलीत गेल्या. मी आणि डॉक्टर एकमेकांकडे मूढपणे पाहत होतो. आम्ही दोघं अक्षरशः घामाने निथळत होतो. डॉक्टर म्हणाले, थँक्यू वसंतराव, तुम्ही एका मोठ्या प्रसंगातून मला वाचवलं.
तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही. मी म्हटलं, हे आत्तापुरतं झालं, पण यापुढं तुम्हाला फार जपून वागलं पाहिजे. त्यांचं मन सांभाळलं पाहिजे. तुम्हाला आता फार त्रास होणार आहे. डॉक्टरांनी मान हलवली आणि मग ते म्हणाले, हा काय प्रकार आहे? एकदम हे असं कसं झालं? बरं, त्याला काही देखील आधार नाही. कोणीतरी बरंच तिखट मीठ लावून त्यांना काहीतरी वेडं वाकडं सांगितलं असणार. मी म्हटलं, पण जाऊ दे, आता ती चर्चा नको. आपल्याला दोघांना कॉफीची फार गरज आहे असं मला वाटतं. डॉक्टर म्लानपणे हसले आणि त्यांनी कॉफी मागवली. ती घेऊन मी बाहेर पडलो. मी घरी गेल्यावर बायकोला ही हकीकत सांगितली. तिलाही डॉक्टरांविषयी सहानुभूती वाटली. पण रात्री बिछानात चढल्यावर ती एकाएकी मला म्हणाली, काय हो, तुम्ही दुसऱ्याच्या बायकोचे सरळ हात कसे धरलेत? ते ऐकून मी हसतच सुटलो आणि म्हटलं, अगं, मी आता 63 वर्षांचा झालो. मला चांगलं मोठं टक्कल पडलं आहे. तेव्हा आता माझ्याकडे कोणी बाई ढुंकून देखील पाहायची नाही. ते सांगू नका, पुरुषांचा काही भरवसा नसतो. ती फणकारली आणि माझ्याकडे कौतुकानं पाहू लागली. मी थक्कच झालो. ह्या बायकांची डोकी कशी चालतील त्याचा काही भरवसा नाही, हेच खरं. दुसऱ्या दिवशी त्या तरुण मुलीला कामावर येऊ नको असं सांगण्याची कटू कामगिरी मलाच करावी लागली. डॉक्टरांनी तिच्यासाठी दुसऱ्या नोकरीची ताबडतोब व्यवस्था केली होती, पण त्यामुळे तिचं समाधान होण्यासारखं नव्हतं. मी तिला सांगितलं तेव्हा ती एकदम स्तंभित झाली. एखाद्या लाकडाच्या पुतळ्यासारखी माझ्यासमोर उभी राहिली. मी घाबरलो. म्हटलं, आणखी एका हिस्टेरिकल बाईला आवरण्याचा प्रसंग माझ्यावर येणार. पण सुदैवानं तसं काही झालं नाही. मी तिला खूप समजावून सांगितलं, पण काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. कसा बसा तोल सावरीत थरथरत्या पावलांनी ती बाहेर पडली. मी देशपांड्यांना खूण केली की तुम्ही तिला घरी नेऊन पोहोचवा. तेव्हा देशपांडे तिच्या मागोमाग बाहेर पडले, पण तिनं त्यांना बरोबर येऊ दिलं नाही. मला वाटलं की ही आत्महत्या वगैरे करते की काय, पण सुदैवानं तसं काही घडलं नाही. पण सुदैवाची गोष्ट तेवढीच होती. त्यानंतर हेमांगिनीबाई विलक्षण लहरीपणानं वागू लागल्या. मध्येच केव्हाही हॉस्पिटलमध्ये येऊ लागल्या. तेथे काम करणाऱ्या नर्सेसना वाटेल तसं बोलू लागल्या आणि डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू लागल्या. इतकी की त्यांना आपलं काम करणंही अशक्य होऊ लागलं. डॉक्टरांची प्रसन्न वृत्ती कोमेजली. ते सारखे संत्रस्त दिसू लागले. त्यांच्या बोलण्यातलं प्रसन्न आर्जव विरून गेलं. एकदा ते मला म्हणाले, हे असं चालू राहिलं तर मला काम करणं अशक्य होईल. मला वेळ लागेल. मी म्हटलं, काही दिवस हे तुम्हाला सहन करावं लागणार आहे. पण कसं करायचं? माझ्या मागं इतकी कामं आहेत. तुम्ही स्वतःच डॉक्टर आहात. मी तुम्हाला काय सांगणार? डॉक्टर हसले आणि म्हणाले, हा, तेही खरंच. त्यानंतर त्या बुद्धिमान माणसानं स्वतःला सावरलं. पुन्हा ते पुष्कळसं पहिल्यासारखं वागू लागले. पण मला कळत होतं की ते विलक्षण मानसिक ताण सहन करत होते. त्यातच पुन्हा त्या गिड्ड्या जगूबाईला पोलिसांनी कोणत्या तरी गुन्ह्यावरून पकडलं आणि एक पोलीस अधिकारी डॉक्टरांकडे येऊन काही चौकशी करून गेला. अर्थात डॉक्टरांचा कुठे काही संबंध नव्हता, पण तरी त्यांचं नाव ह्या असल्या भानगडीत गुंतणं बरं नव्हतं. सुदैवानं ते प्रकरण तेवढ्यावरच मिटलं. पण हेमांगिनीबाईंना पोलीस अधिकारी येऊन गेल्याचं कळलं. हॉस्पिटलमधल्या लहान सहान नोकरांशी संधान बांधून त्यांच्याकडून त्या अलीकडे बातम्या काढू लागल्या होत्या आणि त्यामुळे अनेक गोष्टी अगदी विकृत स्वरूपात त्यांच्या कानावर जात. तसंच ह्या पोलीस अधिकाऱ्याच्या भेटीबद्दल झालं होतं. त्यामुळे त्या एकदम बिथरल्या आणि त्यांनी घरात नुसतं थैमान घातलं. डॉक्टरांना त्यांनी वर बोलावून घेतलं. ते आले नाही तर आपण खाली येऊ अशी धमकी दिली. त्यामुळे डॉक्टर मुकाट्यानं वर गेले. त्या त्यांना वाटेल तशा अद्वा तद्वा बोलल्या असाव्यात. घरात नुसतं थैमान घातलं असावं, कारण तासाभरानं डॉक्टर खाली आले आणि एकटेच आपल्या खोलीत बसून राहिले. खरं म्हणजे त्यावेळी मी हॉस्पिटलमधून घरी परतत असे, परंतु तेव्हा मी मुद्दाम थांबलो, कारण काहीतरी वेडवाकडं घडतं याची कल्पना मला आली होती. डॉक्टर आपल्या खोलीत जाऊन बसले आणि जेव्हा बराच वेळ त्यांची काहीच हालचाल दिसेना तेव्हा मी आत गेलो. ते अगदी खचलेले थकलेले दिसत होते आणि उगीचच आपला चेहरा रुमालानं पुन्हा पुन्हा जोर जोरात पुसत होते. मला पाहून त्यांनी आपलं नेहमीचं प्रसन्न आर्जवी हास्य करण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणाले, काय वसंतराव, काही विशेष, काही काम आहे का? तुम्हाला फार त्रास होतोय असं दिसतंय. चालायचंच, बघूया त्यातून काय मार्ग काढायचा ते. असं म्हणून त्यांनी वैद्यकशास्त्रावरचं एक पुस्तक उचललं आणि ते शांतपणे वाचू लागले.
डॉक्टरांचा हा एक मोठा गुण होता. त्यांना कितीही मनस्ताप होत असला तरी आपलं वैद्यकीय काम अगर त्याबाबतचं वाचन ते अत्यंत एकाग्रपणे करू शकत असत. ते करताना इतर कोणत्याही व्यवधानांचा स्पर्शही ते आपल्या मनाला होऊ देत नसत. तसंच ते आत्ता करीत होते. आपला मनस्ताप विसरण्यासाठी वाचनात ते मग्न झाले होते. ते पाहून माझं मन हललं. वाटलं की ह्या माणसाला आपण सांभाळलं पाहिजे. मी विचारलं, मी काही करू शकतो का? त्याचा काही उपयोग होणार नाही. ह्या प्रकाराचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे, कारण यापुढं आम्हाला एकत्र राहणं अशक्य आहे. मी वर जाऊन एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहू का? डॉक्टर काहीच बोलले नाही. थोडा वेळ विचारमग्न मुद्रेत त्यांनी समोर पाहिलं आणि मग ते पुन्हा पुस्तकाच्या वाचनात मग्न झाले. एकदा मी प्रयत्न करून पाहतो असं म्हणून मी वर गेलो आणि तडक हेमांगिनीबाईंच्या समोर जाऊन उभा राहिलो. मी त्यांना म्हटलं, हा माझा राजीनामा. मी चाललो. यापुढं मला इथं काम करणं शक्य नाही. हेमांगिनीबाई दचकल्या आणि म्हणाल्या, का? असं कसं चालेल? तुम्ही गेलात तर सगळीकडे लक्ष कोण ठेवील? ते सगळं आता तुम्हीच करताय, तेव्हा माझी आता तुम्हाला गरज राहिलेली नाही. मी स्थिरपणे त्यांच्या नजरेला नजर देत म्हटलं. त्यांचा चेहरा एकदम लाल झाला. डोळे चकाकू लागले. अंग थरथरू लागलं. मला वाटलं की आता स्फोट होणार आणि त्या अद्वा तद्वा ओरडत सुटणार. पण तसं झालं नाही. मला वाटतं की आधी फार आरडाओरडा केल्यामुळे त्या अगदी थकून गेल्या होत्या, किंवा कदाचित माझ्या वागण्याचा त्यांच्यावर परिणाम झाला असेल. पण त्या एकाएकी रडू लागल्या. त्यांचे खांदे गदागदा हलू लागले. त्या म्हणाल्या, मी सगळ्यांनाच नकोशी झाले आहे. माझं असं आता कोणीच राहिलं नाही. मी त्यांना म्हटलं, असं म्हणू नका. तुमची आणि डॉक्टरांची दोघांची काळजी घ्यायला मी तयार आहे, पण तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. असा स्वतःच्या हातानं आपल्या संसाराचा खेळखंडोबा केलात तर कोण काय करणार? त्या तशाच रडत राहिल्या. मी हळूहळू त्यांच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. थोड्या वेळानं त्यांनी वर मान केली आणि एकदम माझं मनगट दोन्ही हातांनी घट्ट धरून त्या अजिजीनं म्हणाल्या, आता तुम्ही सांगाल तसं मी करीन. मी तुमचं सगळं ऐकेन. तुम्ही मला सोडून जाऊ नका. ती बाई खरोखर एखाद्या लहान मुलीसारखी होती. तिला काय करावं ते कळत नव्हतं. तिला कोणाचा तरी आधार हवा होता, पण तो कसा मिळवायचा ते देखील कळत नव्हतं. मी त्यांना खूप समजावून सांगितलं. अनेक गोष्टी त्यांच्याकडून कबूल करून घेतल्या आणि मग स्वतःचा हात सोडवून घेऊन खाली उतरलो. डॉक्टरांना मी म्हटलं, मला वाटतं की परिस्थिती मार्गावर आली आहे. तुम्ही जरा सांभाळून घेतलं तर कदाचित सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर म्लान हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पाहूया. पण खरं सांगू, आता हे सगळं सहन करायची ताकद माझ्या अंगात राहिलेली नाही. पहा तर खरं. असं म्हणून मी बाहेर पडलो. पण नंतरही मला अस्वस्थच वाटत होतं. हेमांगिनीबाईंनी करकचून धरलेलं माझं मनगट अजून शिवशिवत होतं. मला सारखं वाटत होतं की आपण एका भलत्या चमत्कारी गुंत्यात अडकलो आहोत आणि त्यातून बाहेर पडणं डॉक्टरांना शक्य नाही, हेमांगिनीबाईंना शक्य नाही आणि आपल्यालाही शक्य नाही. त्यावेळी मला पहिल्या प्रथमच डॉक्टरांचा राग आला. वाटलं की त्यांनी विनाकारण आपल्याला या गुंत्यात अडकवलं आहे. मी ठरवलं की आपण या भानगडीतून आपलं अंग शक्य तितकं काढून घ्यायचं. त्यानंतर वर पाहता तरी सगळं व्यवस्थित चाललं होतं. काही गोंधळ गडबड झाल्याचं कानावर येत नव्हतं. डॉक्टरही तो विषय काढीत नव्हते. नेहमीच्या कार्यक्षमतेनं ते आताही काम करीत होते आणि त्यांचं हसणं आणि बोलणं पूर्वीसारखंच झालं होतं. पण डॉक्टरात काहीतरी मोठा फरक झाला आहे हे मला जाणवत होतं. त्यांची प्रकृती उतरल्यासारखी झाली होती. कपाळावर एक टसटची शीर हसता बोलताना उमटू लागली होती. चेहरा काहीसा आक्रसल्यासारखा झाला होता आणि ते एकटे असले की त्यांच्या डोळ्यात एक कठोर परकेपणाचा भाव उमटू लागला होता. जणू त्यांच्या स्वभावातच कोमल, प्रेमळ, आर्जवी मनोवृत्तीच्या गाभ्यात एका कठीण दगडानं आकार घेतला होता आणि तो दगड फोडणं आता कोणालाही शक्य नव्हतं. पूर्वी आपल्या वैयक्तिक गोष्टींबद्दल ते कधीतरी माझ्याशी बोलत, पण आता ते तसं बोलायचं थांबले होते आणि मी देखील त्यांच्यापासून दूर दूर राहत होतो. त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करायची मला मुळीच इच्छा नव्हती. शक्यतो त्या गुंत्यातून सुटायची माझी इच्छा होती. आता मला तुमच्या कामातून मोकळं करा असं सांगायचं सारखं माझ्या मनात येत होतं. पण हेमांगिनीबाई मला सोडायला तयार नव्हत्या. त्या रोज मला बोलावत आणि तासभर तरी बसवून ठेवत. मी त्यांना आश्वासनं द्यावी, धीर द्यावा अशी त्यांची अपेक्षा असे.
आणि ती इतक्या अजिजीनं त्या व्यक्त करीत की त्यांना नाराज करणं मला अशक्य होईल. एका चमत्कारिक प्रकारे त्या माझ्या अधीन झाल्या होत्या. मी सांगेन ते भक्तिभावानं ऐकून घेत होत्या, खरं मानित होत्या. माझी अतिरिक्त काळजी घेऊ लागल्या होत्या. आमच्यातल्या नात्याला एक चमत्कारिक स्वरूप प्राप्त होत होतं. हे चुकतंय असं मला वाटत होतं, पण त्याचबरोबर ते हवंहवंसंही वाटत होतं. आणि सगळं ठीक आहे अशी आश्वासनं मी हेमांगिनीबाईंना देत असतानाच ती डॉक्टरांच्या जीवनात आली. असं काही घडतंय अशी मलाच काय कोणालाही शंका आली नाही. इतकं खरं की तिचं अस्तित्व माझ्या ध्यानात येण्यापूर्वी डॉक्टर अधिक वेळ बाहेर राहू लागले होते आणि त्यांच्या वृत्तीत एक प्रकारचा मोकळेपणा आणि बेदरकारपणा हळूहळू येऊ लागला होता. मला वाटलं की ते आपल्या कामात अधिकाधिक रंगले आहेत आणि घरातला त्रास कमी झाल्यामुळे ते आता पूर्वीसारखे प्रसन्नपणे आणि मोकळेपणे वागू लागले आहेत. हे चांगलंच घडतं आहे असं मला वाटत होतं. पण प्रत्यक्षात पुढे जो भयंकर प्रकार झाला त्याची ती नांदी होती. तिचं अस्तित्व पहिल्यांदा माझ्या ध्यानात आलं ते हॉस्पिटलमध्ये ती पहिल्यांदा आली तेव्हा. भरल्या अंगाच्या त्या श्रीमंत गुजराती स्त्रीसारखीच ती सरळ डॉक्टरांच्या खोलीत शिरली आणि तिला घालवून देण्याऐवजी डॉक्टरांनी आपल्या खोलीतल्या नर्सलाच बाहेर जायला सांगितलं. नंतर ती अशी अधूनमधून येऊ लागली. मी डॉक्टरांना म्हटलं, मागल्यासारखा त्या बाईचाही बंदोबस्त करायला हवा का? डॉक्टर तुटकपणे म्हणाले, नाही तसं काही करायची गरज नाही, मी काय ते पाहीन. ती बाई कोण होती ते नीटसं मला कळलं नाही. एवढंच कळलं की कधी काळी ती सिनेमात काम करीत असे, म्हणजे ती मोडीत निघालेली नटी होती. बरं, ती विशेष देखणी होती अशातलाही भाग नव्हता, पण अंगाने ती चांगली टसटशीत भरलेली होती. तिचं शरीर मादकतेनं निथळत आहे, पुरुषांच्या सहवासासाठी आसुसलं आहे असं वाटायचं. तिच्या डोळ्यात एक विचित्र चेटूक करणारी, समोरच्या माणसाला आपल्या अधीन करणारी लकाकी होती. तिचा आवाज काहीसा पुरुषी होता आणि ती खूप मोठ्याने कर्कश वाटेल असं हसायची. हॉस्पिटलात आल्यावर ती सगळ्यांशी उद्धटपणे वागायची. चटकन प्रतिकूल ग्रह व्हावा असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. खरं म्हणजे डॉक्टरांसारख्या बुद्धिमान, सुसंस्कृत आणि सौंदर्यप्रेमी माणसाला आकर्षित करावं असं तिच्यात काहीच नव्हतं. पण डॉक्टर मात्र झपाटल्याप्रमाणे संपूर्णपणे तिच्या अधीन झाले होते. तिच्या बडबडीतला मूर्खपणा त्यांना जाणवत नव्हता. तिचा उद्धटपणा त्यांना खुपत नव्हता. सारं आपल्या मनासारखं करून घ्यायचं ही तिची अप्पलपोटी दुराग्रही वृत्ती त्यांच्या मनात उबग निर्माण करीत नव्हती. ते सर्वस्वी तिच्या अधीन झाले होते, तिच्या मुठीत गेले होते आणि तसं व्हावं हे त्यांना विलक्षण सुखकारक वाटत होतं. त्यामुळं आपल्या सगळ्या मनस्तापातून आपण मुक्त होत आहोत असं त्यांना वाटत होतं. विचित्र वाटेल, पण त्या बाईनं डॉक्टरांना सुखी केलं होतं. इकडे हा विचित्र प्रकार सुरू झाला होता आणि तिकडे हेमांगिनीबाई माझ्यावर संपूर्णपणे विश्वासून होत्या. कोणतीही चौकशी करीत नव्हत्या, शंका घेत नव्हत्या. मी जवळ आहे तेव्हा काही वेडवाकडं होणार नाही अशा भावनेनं निश्चिंत होत्या. माझी परिस्थिती फार चमत्कारिक झाली. मी जेथे नोकऱ्या केल्या त्या कंपन्यांनी लाखो रुपयांचे व्यवहार मोठ्या विश्वासानं माझ्या स्वाधीन केले होते आणि त्यांची दौलत मी मोठ्या नेकीनं सांभाळली होती. माझ्यावर टाकलेला विश्वास अनाठायी होता असं कधी कोणाला वाटू दिलं नव्हतं आणि आता एका बाईनं आपल्या संसाराच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि ती मला सांभाळता येत नव्हती. मी एकदा डॉक्टरांना भेटलो आणि या बाबतीत त्यांना खूप हडसून खडसून सांगितलं, पण माझं बोलणं ते ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्या बाईनं त्यांच्यावर चेटूक केलं होतं. ते म्हणाले, मीच आता एकदा हेमांगिनीला सगळं सांगणार आहे आणि हे घर सोडून जाणार आहे. हे सगळं आता संपवलंच पाहिजे. तिच्याशिवाय जगणं मला आता अशक्य आहे. इतकं त्यांनी सांगितल्यावर बोलणंच खुंटलं. मी म्हटलं, तर मग यापुढं तुमचं काम मी सांभाळू शकणार नाही. डॉक्टर थंडपणे म्हणाले, ठीक आहे, मर्जी तुमची, आणि टेबलावरचं पुस्तक उचलून ते वाचण्यात मग्न झाले. मी बाहेर पडलो. जाण्यापूर्वी हेमांगिनीबाईंना सगळी हकीकत सांगणं आवश्यक होतं. ते माझं कर्तव्यच होतं. पण तेवढा धीर मला झाला नाही. आयुष्यात पहिल्या प्रथमच भेकडपणे आपली जबाबदारी टाळून मी बाहेर पडलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सरळ बाहेरगावी निघून गेलो. 15 दिवसांनी मी परतलो तेव्हा बायको म्हणाली, अहो, तुम्ही गेल्यानंतर सारखे हेमांगिनीबाईंचे फोन येत होते. 2दा तर त्या स्वतः येऊन गेल्या. मी कपाळ घट्ट दाबून धरीत म्हटलं, हा माझा मूर्खपणा, नको त्या भानगडीत मी पडलो. त्या दिवशी संध्याकाळी हेमांगिनीबाईंचा फोन आला.
त्या रडत होत्या, किंचाळत होत्या, बडबडत होत्या. माझ्या ध्यानात आलं की त्यावेळी मी गेलो नाही तर काहीतरी वेडंवाकडं होईल. मी धावतच डॉक्टरांच्या घरी गेलो तेव्हा ती बाई आरामात सोफ्यावर बसली होती. हेमांगिनीबाईंना सांगत होती की तू आप खुशीनं डॉक्टरांना सोडून दे. आणि हेमांगिनीबाई बेफाम होऊन रडत किंचाळत होत्या. तिच्या अंगावर धावून जात होत्या आणि मग भेदरून मागे सरत होत्या. तो प्रकार पाहून माझं मस्तक भणाणलं आणि मी त्या बाईला दरडावून म्हटलं, गेट आउट, अदरवाईज आय विल किक यू आउट. ती बाई म्हणाली, यू गेट आउट. तुम्ही कोण? हे डॉक्टरांचं घर आहे आणि त्यांच्या परवानगीनं मी इथे आले आहे. त्या सरशी मी त्या बाईचे मनगड धरून तिला असा हिसका दिला की ती आपोआप उभी राहिली आणि 4 पावलं फरफटली. माझ्या त्या अवतारामुळे ती थोडी वचकली आणि दाराकडे जात म्हणाली, ठीक आहे, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तेवढ्यात डॉक्टर कुठे बाहेर गेले होते ते परत आले. तेथला प्रकार पाहून ते स्तंभित होऊन जागच्या जागी उभे राहिले. मी त्यांच्यावरती उसळलो. म्हटलं, हा काय तमाशा आहे? डॉक्टर काहीच बोलले नाहीत, मूढपणाने उभे राहिले. तेवढ्यात ती बाई त्यांना म्हणाली, डॉक्टर, माझा असा अपमान होत असताना तुम्ही स्वस्थ बसताय? मला तुम्ही प्रॉमिसेस दिलीत ती कुठे गेली? डॉक्टरांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्याशी काहीतरी बोलण्याकरता ते माझ्याकडे वळले. ती बाई किंचाळली, पहिल्यानं या माणसाला लाथ मारून बाहेर काढा. डॉक्टरांना काय बोलावे ते कळेना. त्या बापड्याच्या सुसंस्कृत जीवनात असा प्रसंग कधी आलाच नव्हता आणि ते अत्यंत बुद्धिमान असले तरी हे सगळं इतकं अनपेक्षितपणे घडलं होतं की मूढपणाने बघत राहण्यापलीकडे त्यांना काहीच करता येत नव्हतं. डॉक्टर काही करत नाहीत असं पाहून त्या बाईनं त्यांच्या खांद्यावरचा हात हिसडून टाकला आणि ती तरातरा निघून गेली. डॉक्टर वळले आणि मूढपणाने तिच्या पाठोपाठ चालू लागले. तेव्हा मी पुढं होऊन त्यांचा हात धरला आणि मी त्यांना थांबवत म्हटलं, डॉक्टर, तुम्ही काय करताय याची तुम्हाला कल्पना आहे ना? तुम्ही बुद्धिमान आहात, सगळा पूर्ण विचार करा. डॉक्टर थोडा वेळ विचारमग्न अवस्थेत जागच्या जागी उभे राहिले आणि मग त्यांच्या मनाचा काहीतरी निर्णय झाला. रडत भेकत त्यांच्याजवळ आलेल्या हेमांगिनीबाईंना त्यांनी दूर ढकललं. मी धरलेला हात हिसडून त्यांनी मोकळा करून घेतला आणि गुड बाय असं म्हणून ते तडक बाहेर पडले. त्यांच्या मोटारीला अपघात झाल्याची बातमी आम्हाला कळली ती दुसऱ्या दिवशी दुपारी आणि त्यानंतर भराभर तारा येऊ लागल्या. लोकांची रीघ लागली आणि सगळा पुढचा सोहळा झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि कितीतरी वेळ मी सुन्न अवस्थेत होतो. मनात सारखं डाचत होतं की डॉक्टरांनी आणि हेमांगिनीबाईंनी माझ्यावर विश्वास टाकून सगळं माझ्यावर सोपवलं होतं, पण ती जबाबदारी मला सांभाळता आली नव्हती. 63 वर्षांचा होतो तरी तोपर्यंत म्हातारा असल्यासारखं वाटलं नव्हतं. पण त्या क्षणी मात्र मी खचलो, म्हातारा झालो आणि म्हाताऱ्या माणसासारखा सुस्कारा सोडून मी म्हटलं, चला, या गुंत्यातून मी एकदाचा सुटलो ते बरं झालं. ही कथा इथेच संपली. गंगाधर गाडगीळ यांनी हा कथासंग्रह खूप पूर्वी लिहिलेला असल्यामुळे याच्यामध्ये काही जुने संदर्भ आले असतील तरी ते कृपया तुम्ही समजून घ्या. परंतु एकंदरीत आज मी वाचलेली गंगाधर गाडगीळ यांची अपघात ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.